सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्यांची निवडणुकीच्या वादातून निर्घृण हत्या. संतप्त जमावाने भाजपाचे कार्यालय फोडले. सोलापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुनाच्या वादाने घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सोलापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापुरात रक्ताचा सडा पडला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वादावरून रूपांतर रक्तरंजित संघर्ष झाले असून मनसेच्या एका तरुण पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने भोगसून हत्या करण्यात आली. बाळासाहेब सरवदे, राहणार जोशी गल्ली, जुना बोरामणी नाका असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर सोलापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने भाजपा कार्यालयावर हल्ला चढवला, तोडफोड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत बाळासाहेब सरवदे यांची घरातील महिला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या. मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांचा पत्ता कट करून विरोधकांनी उमेदवारी जाहीर केली. याच उमेदवारीच्या कारणावरून गेल्या 2 दिवसापासून जोशी गल्ली परिसरात 2 गटात खटके उडत होते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि बाळासाहेब यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाळासाहेब सरवदे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते, अशी माहिती मनसेचे प्रशांत इंगळे यांनी दिली आहे. या घटनेनंतर प्रशांत इंगळे यांनी माध्यमांशी बोलताना भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या हत्येमागे राजकीय कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी जमावाने जोशी गल्लीत भाजपा कार्यालयाची तोडफोड केली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्येच्या घटनेनंतर सोलापूर पोलिसात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जुना बोरामणी नाका आणि जोशी गल्ली परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजकीय हत्येमुळे सोलापूर महानगरपालिकेचा आराखडा आता रक्ताने माखला असून प्रशासनासमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मनसेचे नेते प्रशांत इंगळे यांनी भाजपाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरेंनी याच्यामध्ये लक्ष घालायचे, भाजपा नेत्यांवर गुन्हा दाखल करायचा, अशी मागणी मनसेचे नेते प्रशांत इंगळे यांनी केली आहे. पोलिसांकडून अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, इतर वरिष्ठ सर्व पोलीस अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. पंचनामा झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मध्य सोलापूर मधील जोशी गल्ली मार्केट यार्ड परिसरात ते बोरामणी नाका, अक्कलकोट रोड, पाणी टाकी, शांती चौक परिसरात पोलीस छावणीचे रूप आले असून प्रत्येक वार्डात जनतेमध्ये भीती पसरली आहे.